शनिवारी हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया या 35 वर्षीय युवकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्यांच्याच हॉटेलमध्ये काही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या तरुणांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून निर्गुणपणे हत्या केली आणि त्या दिवसापासून आज गेली 4 दिवसापासून श्रीरामपूर शहर जे आहे ते व्यावसायिकदृष्ट्या संपूर्ण बंद आपल्याला बघायला मिळत आहेत। तर श्रीरामपूरकर गुन्हेगारांच्या विरोधात आता एकवटलेले बघायला मिळतात। आपण बघू शकतो या ठिकाणी श्रीरामपूर शहराची ही महत्त्वाची मेन मार्केट परिसर आहे, बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व दुकाने जे आहेत ते बंद आपल्याला दिसून येत आहे। आज या गुन्हेगारांचा बंदोबस्त व्हावा म्हणून सर्व पक्षीय नेते, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून भव्य मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। या मोर्चाची सुरुवात जी आहे ती हनुमान मंदिर या ठिकाणाहून होणार असून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी धडकणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा आपल्याला बघायला मिळतोय। श्रीरामपूरकरांची एवढीच अपेक्षा आहे की हे जे आरोपी आहे यामध्ये या घटनेतील 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आणि या घटनेतील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे या श्रीरामपूरकरांची आहे आणि आज भव्य जो मोर्चा आहे तो या ठिकाणी धडकणार आहे आणि पोलीस स्टेशनला या संदर्भात निवेदन देऊन मकोका अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले जाणार आहे।